तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. बघा, नवीन पिरियड, नवीन एक्सरसाइज 1.4. बघा, या ठिकाणी आपण या एक्सरसाइजला सुरुवात करणार. 1.4 एक्सरसाइज सुरू करायच्या अगोदर मी जे सांगतो व्यवस्थित समजून घ्या. एक सोप्या टाईपची एक्सरसाइज आहे. सोपा हा शब्द मी यासाठी इथं वापरला कारण ह्या एक्सरसाइजला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मॅक्झिमम म्हणजे या एक्सरसाइजमध्ये 4 प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नात एक अंदाजन पकडून चला तुम्ही 10च्या वर सब क्वेश्चन्स आहे. तर नियर अबाउट 80% पार्ट या एक्सरसाइजचा अशा भागावर आधारित आहे जो आपण एक्सरसाइज 1.1 म्हणजे चेन रूल ते 1.3 म्हणजे लास्ट एक्सरसाइज इम्प्लिसिट फंक्शनपर्यंत अभ्यासला. आणि असा भाग ज्यावेळेस आपण स्टडी करतो इट इज रिलेटेड विथ प्रिव्हियस पार्ट. तर मग तुमचा मागचा भाग कशा पद्धतीनं तुम्हाला समजला या भागावर तुमच्या जो रनिंग पार्ट आहे तिची जी म्हणजे ॲव्हरेज आहे किंवा असं समजा तो भाग व्यवस्थित समजण्याची स्पीड अवलंबून असणार आहे. कारण सरळ सरळ बोलतो, ज्या विद्यार्थ्यांना मागचा भाग व्यवस्थित समजला किंवा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या 3 एक्सरसाइजवर व्यवस्थित मेहनत घेतली, भरपूर रिव्हिजन वगैरे चालू आहे, तर तुम्हाला इथं बऱ्याच प्रश्नात अडचण अशी काहीच येणार नाही आहे. जे काही एक 20-25% नवीन भाग ह्या एक्सरसाइजचा असला तोच तुम्हाला समजून घ्यायचा असतो, बाकी जुनाच पार्ट आहे. तर बघा, एक्सरसाइजचं नाव आहे पॅरामेट्रिक फंक्शन. बघा, पॅरामेट्रिक ही संकल्पना ॲक्च्युअल जर बघितली आपण तर टँजंट आणि नॉर्मल या ठिकाणाहून तिचं आपल्याला उगमस्थान समजतं. म्हणजे थोडक्यात चला, या ठिकाणी पॅरामेट्रिक हा पार्ट जो आहे आपला रिलेटेड विथ एक्सरसाइज जरी असला तरी हा ॲप्लिकेशन पार्ट नाही आहे. म्हणजे कुठंतरी आपल्याला व्हॉट इज मीन बाय पॅरामीटर्स अँड डिनोटेड बाय द एक्स अँड वाय कॉर्डिनेट या डेफिनेशनशी त्याचं घेणं देणं नाही आहे. फक्त एक सांगतो की काय असतं. बघा, समजा एखादा कर्व आहे, आपण असं क्लिअर करून चालू की इट इज रिलेटेड विथ पॅराबोला. हा एक असा फिगर आहे जो पॅराबोलाला डिनोट करतो. मग या पॅराबोलावरचा कोणता एखादा पॉईंट जर आपण घेतला लाईक पी बी द एनी पॉईंट ऑन द पॅराबोला, तर याचे कॉर्डिनेट असणारे 80² 280 आणि टी या ठिकाणी असा एक फिक्स पॉईंट असतो की जो नंतर ए रिलेटेड विथ y² = 4ax असं त्याचं इक्वेशन असतं. आणि हा 4a जी काही व्हॅल्यू आली लाईक y² = 12x आहे, तर 4a डिनोटेड बाय 12a = 3. तर हा त्या ठिकाणी टी डिनोटेड बाय पॅरामीटर असतो. या टीचं नाव पॅरामीटर असतं. मग या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय असती, x = 80 अँड y = 280. जर वास्तविक बघितलं तर या एक्सरसाइजचा जो पहिलाच प्रॉब्लेम आहे या ठिकाणी अशाच पद्धतीनं वापरला. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी इतकं व्यवस्थित समजून घ्यायची आवश्यकता नसती, कारण हे जर तुम्हाला समजलं नाही म्हणजे उदाहरण सॉल्व करता येणार नाही अशातला भाग नसतो. पण तरीसुद्धा मग नेमकं पॅरामीटर काय असतो तर एक थोडक्यात सांगतो. या ठिकाणी हा जो एक्स आहे का, हा एक्स आपल्या पॉईंटचा जो एक्स ॲक्सिस रिलेटेड जो पॉईंट असतो इट इज कॉल्ड ॲप्सिसा. आणि दुसरी व्हॅल्यू वाय ऑर्डिनेट इट इज रिलेटेड विथ वाय ॲक्सिस. या दोन्ही किमती वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी असणार आहे आणि त्या दोन्ही किमतीत एक सेम असा व्हेरिएबल असणार आहे. दिस सेम व्हेरिएबल इज कॉल्ड पॅरामीटर. थोडक्यात तुम्हाला इतकं सांगतो की एक्स आणि वाय ह्या 2 वेगवेगळ्या किमती या ठिकाणी तुमच्यासमोर असणार आणि शक्यतो त्या जसं मी बोललो की मागच्या ज्या एक्सरसाइज झाल्या त्या एक्सरसाइजशी रिलेटेड त्या किमती असणार आणि तुम्हाला dy dxची व्हॅल्यू फाइंड या ठिकाणी करायला ते विचारतील. चला डायरेक्टली उदाहरणाला सुरुवात करतो, मग हळूहळू आपण चर्चा करू. एक पहिला प्रश्न समजल्यानंतर थोडं तुम्हाला समजायला लागतं, मग पुन्हा आपण थोडा एक स्टॉप घेऊ आणि त्यानंतर व्हॉट इज मीन बाय पॅरामीटर्स ह्या भागावर चर्चा करू. तर चला, या ठिकाणी एक्सरसाइज 1.4चा पहिला प्रश्न आणि पहिल्या प्रश्नातला हा पहिला प्रॉब्लेम. x = 80² अँड y = 280. फाइंड dy dx. बघा, या ठिकाणी x आणि y ह्या दोन्ही किमतीला एक सेम व्हेरिएबल वापरला रिलेटेड
एक्स आणि वायमध्ये, वो म्हणजे तो व्हेरिएबल आहे टी, त्या ठिकाणी टी थीटा असं हे व्हेरिएबल जास्ती तर मॅक्झिमम वापरल्या जाणार. मग जर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली जर टी केलं म्हणजे या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी असणार, तर हे झालं डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू ए डी बाय डी टी टीचा स्क्वेअर. बघा जसं तुम्ही एक्सला अनुसरून जे डेरिव्हेटिव्स काढता ना, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स, 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 बाय एक्स स्क्वेअर, हे त्याच पद्धतीनं तुम्ही टीला अनुसरून हे डिफरन्शिएशन काढणार आहे. त्याच्यात नवीन असं काहीतरी विचारात घेऊ नका. म्हणजे आपलं आन्सर आलं डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू टी, कारण एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला आपण वापरला या ठिकाणी, मी डायरेक्ट घेतलं ते ट्वाईस ए टी. हा कोण झाला डी एक्स अपॉन डी टी, थोडा आपण त्याला हायलाईट करून टाकलं. सिमिलरली या ठिकाणी डी वाय बाय डी टी आपण वापरला इज इक्वल टू ट्वाईस ए डी बाय डी टी डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. टीचा डेरिव्हेटिव्ह 1 आला म्हणजेच तुमचं डी वाय बाय डी टीचं आन्सर फक्त ट्वाईस ए तुम्हाला मिळालं. फक्त काय मिळालं? ट्वाईस ए. मग आता देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी असणार. हे थोडं समजून घ्या. हा टी टी कॅन्सल होतो, वी गेट डी वाय बाय डी टी. पण हे लिहिणं लागणार प्रत्येक वेळेस. कसं असतं, स्टेट बोर्ड आणि अदर एक्झाममध्ये खूप मोठा फरक असतो. स्टेट बोर्डला प्रत्येक वेळेस आपल्याला तिची जी स्टेप बाय स्टेप असते ही रिप्रेझेंट करणं आवश्यक असते. बऱ्याच वेळेस काय असतो, असा सोपा भाग आला की विद्यार्थ्याला वाटतं हे काय डी वाय बाय डी टी म्हणजेच काय ट्वाईस ए भागिले 280. अरे नाही बाबा, तू अरेंजमेंट लिहून दाखव की डी वाय बाय डी एक्स बी द डिव्हिजन ऑफ डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी मीन्स ट्वाईस ए डी वाय बाय डी टी अपॉन 280. आता ट्वाईस ए कॅन्सल, वी गेट 1 बाय टी. फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन टी. असं उत्तर असणं आवश्यक आहे. चला ठीक आहे, पुढचं उदाहरण लिहायच्या अगोदर एक काम करा, दोन्ही उदाहरणं व्यवस्थित समजून घ्या, नंतर एकदाच ते दोन्ही उदाहरणं लिहून घ्या. बघा खूप जास्त सोप्या, मी सोप्या नाही वापरल्या, खूप जास्त सोप्या किमती या ठिकाणी वापरल्या. कारण एक विचार करा, चेन रूल सारखी एक मोठी एक्सरसाइज आपली झाली जिच्यात मोर दॅन 70 प्रॉब्लेम्स होते. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन सेकंड एक्सरसाइज झाली आपली. लास्ट एक्सरसाइज बघा, तिच्यात तर 2 पार्ट आपण बघितले, एक लॉगरिथमिक डिफरन्शिएशन, एक इम्प्लिसिट फंक्शन. इतका मोठा डेरिव्हेटिव्हचा पार्ट झाल्यानंतर मला वाटत नाही की असे उदाहरणं तुम्हाला अडचणीत आणतील. तर बघा एक्स इज इक्वल टू ए कॉट थीटा, तर याचा डेरिव्हेटिव्ह आला डी एक्स अपॉन डी थीटा. हा ए ॲज इट इज आणि हा मायनस का वापरला, कारण कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. बघा एक स्टेप तुम्ही वाढू शकता, कारण खूप छोटा प्रॉब्लेम वाटतो हा. डी बाय डी थीटा कॉट थीटा, मग हा मायनस नाही आहे. आता कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थीटा, तर ए कोसेक स्क्वेअर थीटा. बहुत छोटा प्रॉब्लेम आहे, बहुत छोटा प्रॉब्लेम. ठीक आहे. सिमिलरली म्हणजे याचप्रमाणे पुढची व्हॅल्यू बघा, आणि डायरेक्ट डेरिव्हेबल फंक्शन आहे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थीटा, मायनस कोसेक इंटू कॉट. फॉर्म्युले तर पाठ झाले असतील ना. तर बघा पुन्हा तेच आपण या ठिकाणी वापरलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू थीटा हियर, डी वाय बाय डी थीटा बी डी बाय डी थीटा कोसेक थीटा. हे थोडं आपण पार्टिशन करून टाकू याच्यात, कारण तो फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम आहे. मिक्सिंग करू नका, गडबड करू नका. आन्सर आलं डी वाय बाय डी थीटा इज इक्वल टू हा बी आणि हा मायनस कोसेकचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. बघा आन्सर लिहिताना पुन्हा तेच एकदम व्यवस्थित सुटसुटीत आन्सर लिहा की डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. डी वाय बाय डी थीटा म्हणजेच कोण, मायनस बी कोसेक थीटा इंटू कॉट थीटा अपॉन मायनस ए कोसेक स्क्वेअर थीटा. आता जर तुम्हाला असं वाटतं की सर कोसेक कोसेक कॅन्सल होऊ शकतो, आम्ही कॅन्सल केला, व्हेरी गुड, करू शकता. मायनस मायनस कॅन्सल, वी गेट बी अपॉन ए म्हणजे बी कॉट थीटा अपॉन ए कोसेक थीटा, कारण कोसेकचा स्क्वेअर होता ना.
या ठिकाणी तुम्ही आन्सर स्टॉप करू शकता, कारण शो दॅट नाही आहे, आपल्याला पर्टिक्युलर काय आन्सर आणून दाखवा अशी कोणतीच कमांड नाही आहे. पण तरी तुम्ही एक स्टेप पुन्हा सॉल्व करू शकत होते याला, ॲज यू विश, तुम्हाला करायचं करा, नाही तर बंधनकारक नाही आहे. कॉटला आपण लिहू शकतो कॉस अपॉन साईन, ठीक आहे. आणि कोसेकला आपण लिहू शकतो, हा कोसेक आहे बरं का फक्त, कारण स्क्वेअर होता पण एक कोसेक कॅन्सल झाला, ते मी चुकून लिहिलं. तर कोसेकला आपण लिहू शकतो 1/sin, डायरेक्टली ए अपॉन साईनसुद्धा तुम्ही लिहू शकता. हा साईन कॅन्सल होतो या ठिकाणी, तुमचा आन्सर येतं b/a cos थीटा. इट इज फायनल आन्सर dy/dx. बघा, म्हणून मी सुरुवातीला एक शब्द वापरला की सोपे प्रॉब्लेम म्हणता येणार नाही याला म्हणता येणार खूप जास्त सोपे प्रॉब्लेम. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित दोन्ही उदाहरणं लिहून घ्या आणि समोरचा भाग बघा. बघा समोरचं उदाहरण क्रमांक 3 पुन्हा एकदा सांगतो. आपली सुरू आहे या ठिकाणी एक्सरसाइज 1.4. 1.4चा पहिला क्वेश्चन. मी सुरुवातीलाच बोललो याच्या अगोदरच्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये की बाबा जुन्या भागावर आधारित पार्ट आहे. तुम्ही या एक्सरसाइजमध्ये कमीत कमी पहिल्या 3 प्रश्नात तरी मॅक्झिमम आपण जे चेन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, इकडं जे प्रॉब्लेम बघितले तेच प्रॉब्लेम बघणार. तर या ठिकाणी आता ह्या फर्स्ट क्वेश्चनचा हा 3 नंबरचा प्रॉब्लेम, ते आपल्याला 2 प्रश्न समजलं की पॅरामेट्रिक म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय टाईप असतो. याच्यात एक्स आणि वाय हा इंडिपेंडेंटली आपापल्या किमती घेऊन येतो आणि त्याच्यात एक कॉमन व्हेरिएबल असतो. जसं या ठिकाणी यम आला. बघा यम हा सहजासहजी व्हेरिएबलच्या रोलमध्ये नसतो, पण काहीतरी बाय मिस्टेक म्हणा किंवा चुकून हुकून त्यांनी यम हा वापरला, कारण व्हेरिएबलसाठी स्पेशली एक्स, वाय, टी, थीटा अशाच लेटरचा वापर केला जातो. ए, बी, एम, एन, के हे कॉन्स्टंट रिप्रेझेंट करत असतो. पण चला हरकत नाही या ठिकाणी. तर एक्स इज इक्वल टू आला √a² + m². बघा आपण याला अगोदर एक्स इज इक्वल टू a² + m² लिहून घेतलं, अंडर रूटमध्ये येते. आता हा झाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू m, कारण विथ रिस्पेक्टिवली टी आपल्याला माहिती आहे, थीटा आपल्याला माहिती आहे, एम होता म्हणून मी ते लिहायचा प्रयत्न केला व्यवस्थित. आता d/dm ऑफ x इज इक्वल टू d/dm √a² + m². बघा dx/dm, जास्त काही विचार करू नका, एक सिंपल विचार करा. अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2√x. मग या ठिकाणी रूटचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही अगोदर घेणार 1/2√, म्हणजेच a² + m². आता आपण रूटच्या आतमध्ये जाणार, असं लिहू शकता एक स्टेप, पण आवश्यकता नाही आहे. रूटच्या आतमध्ये कोण आहे? a² m². ए या ठिकाणी सुद्धा कॉन्स्टंट आहे, मग m²चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस m. व्हॉट हॅपन? काय झालं? 2 कॅन्सल झाला. आपला dx/dm जो होता तो आपल्याला मिळणार m/√a² + m². सिमिलरली याच पद्धतीनं आपण y इज इक्वल टू जर विचारात घेतला log a² + m², तर या a² + m² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? तर अगोदर कोणाचा डेरिव्हेटिव्ह आपण काढणार? या वायचा, लॉगचा, सॉरी वायचा नाही, वायचा तर dy/dm येणार. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 1/a² + m² आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dm a² m². म्हणजे एक्सच्या जागी या ठिकाणी फक्त यम आला, इतकं तुम्ही समजून घ्या. आता पुन्हा तेच झालं, हे dy/dm इज इक्वल टू 2m/a² + m², म्हणजे m²चा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट लिहिला. फायनली आता हा dx/dm आणि हा dy/dm जो असतो तो आपण कसा लिहिणार ते बघा अगोदर. तर आता dy/dx इज इक्वल टू, देअरफॉर dy/dx इज इक्वल टू द डिव्हिजन ऑफ dy/dm अपॉन dx/dm. मग dy/dm कोण आहे या ठिकाणी? ट्वाइस m अपॉन अंडर रूट नाही आहे इकडं, a² + m² होल डिवाइड बाय dx/dm
यम अपाऊन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर. आता भागिले उलट गुणिले ज्याला म्हणतो का आपण, तो प्रोसेस किंवा ती क्रिया या ठिकाणी होणार. dy बाय डी एक्स इज इक्वल टू ट्वाईस यम अपाऊन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हे रूटमध्ये नाही आहे आणि हे जे डिव्हिजन होता तो न्यूमरेटरमध्ये जाणार, म्हणजे मराठीत त्याला आपण शब्द वापरतो एक व्यस्त, खालचं वर वरचं खाली. बघा हा यम यम या ठिकाणी कॅन्सल होणार. एक अशा पद्धतीने विचार करा तुम्ही आता की हा जर 1/x आणि हा जर रूट एक्स असला तर आपण याला असं विचारात नाही घेऊ शकत का की x इज इक्वल टू अंडर रूट एक्स का स्क्वेअर. घेऊ शकतो. इट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ एक्स, अंडर रूट एक्स स्क्वेअर. मग एक्स एक्स कॅन्सल होणार आणि रूट एक्स त्या ठिकाणी उरणार. बिलकुल तेच या ठिकाणी होणार. dy बाय डी एक्स इज इक्वल टू 2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर. म्हणजे याला आपण कन्सिडर करतो की अंडर रूट ए स्क्वेअर प्लस यम स्क्वेअरचा होल स्क्वेअर आणि एक रूट ए स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर कॅन्सल करतो. ज्या विद्यार्थ्याला काही अडचण वाटत असली थोडंसं ह्या भागाला रिव्हिजन द्या, पण शक्यतो शेवटचा आन्सर लिहायचा प्रयत्न करा, कारण एक बेसिक लेवलचा पार्ट तुमचा परफेक्ट आहे. छोटे मोठे पॉईंट्ससुद्धा तुमचे व्यवस्थित क्लिअर आहे असं समजतं. बघा एक पॉज करून हा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या आणि नंतर पुढचं उदाहरण बघा. तर पुढचं उदाहरण मी तुम्हाला एक सांगू का, बऱ्याच वेळेस एक स्वतःलाच एक असा प्रश्न पडतो की यार काय टार्गेट ठेवून हे प्रश्न तुम्हाला विचारला असेल या ठिकाणी. म्हणजे 11वीला आपल्याला डिफरन्शिएशन हे टॉपिक होतं, असे प्रश्न 11वीतच काहून नाही विचारले. अरे याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं सांगा मला. साईनचा डेरिव्हेटिव्ह विचारला आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह विचारला. म्हणजे कुठंतरी एक विद्यार्थ्याला ही जी भावना आहे की मॅथ हे विषय अवघड असतो, तर तुम्ही हे प्रॉब्लेम बघा, नंतर विचार करा खरंच हा विषय तुम्हाला अवघड वाटतो का. तर खूप व्यवस्थित प्रॉब्लेम आहे हा. एक्स इज इक्वल टू साईन थिटा. आपण डिफरन्शिएट या ठिकाणी जो व्हेरिएबल आला थिटा त्याला अनुसरून घेणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू थिटा. हा झाला डी एक्स अपॉन डी थिटा इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ साईन थिटा. विनाकारण एक स्टेप वाढवायलो मी. घेऊ शकता तुम्ही साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस डायरेक्ट, कारण सांगू इतका छोटा डेरिव्हेटिव्ह आहे हा की सहज आपण, कारण आपला डेरिएबल फंक्शन आहे हा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. ट्रिगोनोमॅट्रिक डिफरन्शिएशनचा पहिलाच फॉर्म्युला. आता त्याच पद्धतीनं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू थिटा dy बाय डी थिटा. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा सांगा. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय तो सेक स्क्वेअर थिटा बी द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा. आणि फायनल जे आन्सर आहे आपलं dy बाय डी एक्स इज इक्वल टू द dy बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. हे सेक स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो ना, 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजेच कॉस थिटा बाय 1. हा 1 अपॉन कॉस स्क्वेअर झाला आणि कॉस बाय 1चा काय झाला 1 अपॉन कॉस, म्हणजेच काय झाला 1 अपॉन कॉस क्यूब थिटा. तर हेच तुमचं फायनल आन्सर आहे. ज्याला थोडं 1 अपॉन कॉस क्यूबला असं लिहायचं असलं सेक क्यूब थिटा तर लिहू शकता, नाहीतर 1 अपॉन कॉस क्यूब वापरला तरी चालतं. मला वाटत नाही या उदाहरणात काही सॉल्व करून म्हणजे दाखवायसारखं होतं, पण सोडून न देता तुम्हाला ते सोडवून दिला एवढाच फरक आहे. तर दोन्ही उदाहरणं व्यवस्थित लिहून घ्या. पुढचं उदाहरण बघा. बघा 5 आणि 6 नंबर. 6 नंबर तरी थोडासा असा आपण समथिंग स्पेशल मानू शकतो, पण 7 नंबर 5 आणि 6 नंबर करेक्ट. तर 6 नंबरला तरी आपण थोडंसं असं म्हणू शकतो की बरा प्रॉब्लेम आहे. 5 नंबर मागच्या प्रश्नासारखाच आहे, काहीच नाही आहे उदाहरणात. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू थिटा. तुम्ही लिहित जा बरं का ते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू थिटा, कारण या गोष्टी स्टेट बोर्डमध्ये आवश्यक असणार आहे. कारण बऱ्याच वेळेस मी ते न लिहिता डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करतो. तुम्हाला असं वाटतं चला आपण बी तेच करू, नका करू. तर डी एक्स अपॉन डी थिटा खूप छोटं उदाहरण आहे, म्हणून ए डी बाय डी थिटा
हे बघा डायरेक्ट बोलू का मी, एकाच स्टेपमध्ये आन्सर आला असतं त्याचं, तर काहीतरी आपण मेकअप करायचं म्हणून त्या ठिकाणी पुन्हा स्टेप बाय स्टेप लिहित बसलो. नाही तर इतका डेरिव्हेटिव्ह तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, त्या लेवलच्या व्हॅल्यू आल्या या. कारण हा ए ॲज इट इज 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी मायनस साईनच त्याच्या सूत्रात असतं, तर हा मायनस तो मायनस म्हणून प्लस होऊन जातो. म्हणजे हा जो आला तुमचा डेरिव्हेटिव्ह आला इट इज dx बाय डी थिटा. म्हणजे इतकं एक्सप्लेन करून सांगण्यासारखं इथं काही नाही आहे. 1चा 0, कॉसचा मायनस साईन, मायनस मायनस प्लस हिअर. सिमिलरली dy बाय डी थिटा बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा, थिटा मायनस साईन थिटा. काय त्याच्यात, थिटाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सांगा एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1 असतो. बस तेच करणार आहे ना आपण. हे झालं dy बाय डी थिटा. बी हा थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. आता हे आन्सर आपण रिप्रेझेंट करणार फायनल फॉर्ममध्ये dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. म्हणजेच बी 1 मायनस कॉस थिटा अपॉन ए साईन थिटा. बघा स्टेट बोर्डसाठी तुम्ही इकडं जरी हे उदाहरण सोडून देत असले तरी इट्स ओके, तुम्हाला मार्क बिलकुल मिळणार. पण ज्या विद्यार्थ्याला वाटतं की सर जर CETत हा प्रश्न जर येत असला तर मला याच्या समोरचं सुद्धा ऑप्शन जर अवेलेबल असलं तर कुठपर्यंत सॉल्व आपण करू शकतो. फॉर्म्युला वापरा त्याच्यात. बघा व्हॉट इज 1 मायनस कॉस थिटा, 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2. दुसरं काही होतच नाही ना त्याचा. आणि हा ए, या ठिकाणी आपण साईन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरला, 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. पण इकडं 2 थिटा आला का, नाही. मग ह्या किमतीला अनुसरून हा होणार 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थिटा बाय 2. मग या ठिकाणी हा 2 या 2 बरोबर कॅन्सल होतो. साईन थिटा गेट कॅन्सल विथ साईन थिटा बाय 2. आपल्याला या ठिकाणी मिळतो बी साइन थीटा बाय 2 अपॉन ए कॉस थीटा बाय 2. फाइनल आंसर विल बी dy बाय dx इज इक्वल टू b अपॉन ए tan थीटा बाय 2. असं जर शेवटी तुम्हाला थोडा अडचण वाटत असली तर रिव्हिजन करून क्लिअर करून घ्यायचा हा पार्ट. बाकी मला वाटत नाही की इथपर्यंत काही अडचणी. हां आहे थोडे समोरचे उदाहरणं तुम्हाला आता समजून सांगण्यासारखे वाटतील. पण एक सांगू का, पहिला आणि दुसऱ्या प्रश्नातले सुरुवातीचे काही प्रॉब्लेम खूप जास्त सोपे वापरले तुम्हाला या ठिकाणी. कारण हे कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईन येतो वगैरे, म्हणजे काय टार्गेट घेऊन या इतक्या लहान लहान किमती वापरल्या. चला एक छोटी रिव्हिजन किंवा काहीतरी हा भाग सोपा वाटला पाहिजे म्हणून पुस्तकात तिची अरेंजमेंट असू शकते. एन्जॉय करा या भागाला आणि पुढचं उदाहरण याच्यानंतर बघा. अगोदर हे उदाहरण लिहून घ्या. बघा असं आपण म्हणू शकतो की हे पहिलं उदाहरण या ठिकाणी जिथं आपण खरं काहीतरी चला एखादा प्रॉब्लेम बघायलो आणि थोडं लेवलचा प्रॉब्लेम आहे, काहीतरी वाटतं की आपण काहीतरी या ठिकाणी प्रॉब्लेम शिकायलो म्हणून. कारण आतापर्यंत असा पार्ट होता की काही वाटतच नव्हतं की याच्यात डेरिव्हेटिव्हसारखा काही भाग आपल्याला शिकायला मिळतो. बघा इतका सुद्धा काही अवघड प्रॉब्लेम नाही आहे. पण t+1 अपॉन t हा या ठिकाणी एक्सच्या भूमिकेत आहे आणि ए या ठिकाणी पॉवर नंबर पॉवर भूमिकेत आहे. नंबर ऑफ पॉवर म्हणजे काय, x⁻n यांचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला जातो. हे मला तुम्हाला सांगणं होतं की नंबर फॉर्ममध्ये म्हणून. म्हणजे या ठिकाणी जर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी असं विचारात घेतलं तर dx अपॉन dt तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह येणार a t+1 बाय टी रेस टू a-1 d बाय dt t+1 बाय टी. ही तुमची पहिली स्टेप असली पाहिजे एक्सला डिफरन्शिएट करताना. म्हणजे सुरुवातीला सूत्र वापरलं आपण x⁻n. व्हॉट इज n हियर, a बी द n हियर अँड व्हॉट इज x t+1 अपॉन t बी द x हियर. या किमतीला अनुसरून तुम्ही हे डिफरन्शिएट करता लाईक nx⁻n-1. सहज फॉर्म्युला समजतो. जास्त असं म्हणजे डोकं जास्त वापरायची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही जास्त डोकं वापरत नाही हे मला माहीत आहे. तर बघा
हे झालं टी प्लस 1 अपॉन टीचा पॉवर ए मायनस 1. आता टीचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? 1 असणार लाईक एक्स, आणि 1/x डेरिव्हेटिव्ह काय असतो? -1/x². तो इधर 1/t². तर हा तुमचा dx/dt हा पार्ट या ठिकाणी ओके झाला, थोडक्यात क्लिअर झाला, संपला. आफ्टर दॅट dy/dt. तर या ठिकाणी a raised to x चा फॉर्म्युला आठवा. व्हॉट इज द डिफरन्शिएशन ऑफ a raised to x? a raised to x चा डेरिव्हेटिव्ह सांगा, काय असतो? a raised to x log a. तर या सिम्प्लिफिकेशनला अनुसरून आपलं या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन होणार. ते नंतर विचार करू आपण की व्हॉट इज इन पॉवर. पॉवरच्या भूमिकेत कोण आहे? तर a raised to x म्हणजेच t प्लस 1 अपॉन t log a. आणि आता पॉवरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पुन्हा तेच d/dt t प्लस 1/t. आपल्याला थोडासा असा आन्सर मिळणार बघा. ही जी किंमत आहे का एचा पॉवर t प्लस 1/t, मी याच्या जागी y वापरला. थोडक्यात लिहिणं होतं आपलं ते. पाठीमागं काय आन्सर आहे काही नाही, इतका विचार करू नका. डायरेक्ट वी कॅन यूज y हिअर. हा लॉग a, या टीच्या जागी 1, हा -1/t². इट इज द व्हॅल्यू ऑफ dy/dt. बघा तुम्ही जर व्यवस्थित लक्षपूर्वक जर इकडे बघितलं तर असं काही अवघड नव्हतं याच्यात. म्हणजे जो शब्द सुरुवातीला मी वापरला की हे 6 प्रॉब्लेममधला पहिला असा प्रॉब्लेम आपल्याला वाटतो की थोडा काहीतरी सिम्प्लिफिकेशन करण्यासारखं याच्यात आपल्याला जाणवतं. मग आता dy/dx काय येणार? dy/dt अपॉन dx/dt म्हणजेच y log a 1 - 1/t² अपॉन हा a t प्लस 1 अपॉन t raised to a मायनस 1, आणि हा पूर्णच्या पूर्ण कॅन्सल. ठीक आहे. आता तुम्हाला हे x raised to m तर मी एच वापरतो अपॉन x. ही जी अरेंजमेंट असते का तसं अनुसरून पाठीमागं हा विस्तार केला आणि हो हा जो ब्रॅकेट असतो वर वापरला. गरज नाही आहे, इट्स ओके आन्सर. उलट हे पुढचा आन्सर आहे. आणि लॉग ए मी याच्या जागी जो वापरला y ते तुम्ही वापरू शकता. नंतर डायरेक्टली लॉग ए. इट इज आवर फायनल आन्सर. बघा थोडी जर प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित करत असले तर बिलकुल अवघड असं याच्यात काहीच वाटणार नाही. शब्दाकडं लक्ष असू द्या मी काय बोललो. आफ्टर दॅट याच्यानंतर जे शेवटचे 2 उदाहरणं, एक अंदाजन 8 उदाहरणं आपल्याला या एक्सरसाइजमध्ये. तर पहिल्या 6 उदाहरणात तर मला वाटत नाही की म्हणजे आपण ज्याला म्हणतो कोई जान थी उसमें, बेजान प्रॉब्लेम थे. पॉज करून लिहून घेऊ शकता.